परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी महिलांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले। ऋग्वेद मध्ये एक आवर्जून उल्लेख करावा ऋग्वेद मधला आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। जिथे नारी स्त्रीची पूजा होते, आराधना करते, लोक आपण आराधना करतो, तिथे खरोखरच देवाचा वास आहे। जसं आपण हीच गोष्ट स्वच्छतेबाबत पण म्हणतो, आपला स्वच्छता अभियान पण जोरात सुरू आहे। तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर साहेब यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद महिला सदस्यांचा यशाबद्दल त्यांचे कौतुक केले। परभणी जिल्ह्याचं भाग्य आहे की विचार केला तर 52% रिझर्वेशन आहे, तरी 2/3 म्हणजे आपल्याकडे 54 पैकी 36 महिला ह्या निवडून आलेल्या आहेत। आणि जर आपण महिला सशक्तीकरणाबद्दल बोलतो तर मला असं वाटतं की ज्या जनरल सीटवर ज्या महिला निवडून आल्यात त्याच्यानं या जिल्ह्याला सशक्तीकरणाची सशक्त पायाभरणी झाला असं आपण नक्की म्हणूया। जागतिक महिला दिन 8 मार्च 2017चं घोषवाक्य आहे, बी बोल्ड फॉर चेंज, धाडसी व्हा बदलासाठी। आणि त्याचा जे मेन फोकस आहे तो आहे वुमन इन द चेंजिंग वर्ल्ड ऑफ वर्क प्लॅनेट 50-50 बाय 2030, म्हणजे जवळपास 50 पुरुष 50 महिला 50-50% 2030 पर्यंतचं आपलं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर यांच्या पत्नी मृण्मयी खोडवेकर यांनी महिलांच्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला। जेवढी स्त्री सक्षम आहे तेवढा माणूस अजिबात नाहीये। तो फक्त एकच गोष्ट करू शकतो, पण बाई ॲट अ टाइम मल्टीटास्किंग सगळं करू शकते, ती सगळं घेऊ शकते, कारण की शेवटी बाई ही आदिशक्तीच आहे। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, तो मृण्मयी खोडवेकर, सर्व जिल्हा परिषद महिला नवनिर्वाचित सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई साहेब व सहकाऱ्यांनी परिश्रम केले।